खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने जवळपास 1000 वृक्षाची लागवड, अनेक विद्यार्थ्यांना वह्या पेनचे वाटप, रुग्णालयामध्ये फळे वाटप आणि 22 तारखेला नेत्ररोग शिबिर, शस्त्रक्रिया शिबिर, सर्व रोग निदान शिबिर दादांच्या वाढदिवसानिमित्त अशा आणि शेतकऱ्यांना खते वाटप अशा विविध माध्यमातून सामाजिक माध्यमातून तटकरे साहेब यांचा वाढदिवस आम्ही राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मिळून साजरा केलेला आहे। आमच्या नांदेड जिल्ह्याच्या वतीने तटकरे साहेब यांना दीर्घायुष्य लावो ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून देशाची सेवा घडो आणि येणाऱ्या काळामध्ये अजितदादा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो हीच ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि थांबतो। भोकर शहरामध्ये भोकर विधानसभेचे नेते, राष्ट्रवादीचे धुरंधर असे जिल्हा अध्यक्ष आदरणीय विश्वांबरजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तटकरेजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे कार्यक्रम या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके असे जिल्हा अध्यक्ष इंजिनियर पवार साहेब यांनी ठेवलेले आहेत। आज आपण दिव्यांग विद्यार्थ्यांना फळे वाटप झालेले आहेत, वह्या वाटप झालेले आहेत, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय इथं फळे वाटप झालेले आहे, वृक्ष लागवड झालेली आहे, त्यानंतर एक शहीद स्मारक आहे भोकर येथे, त्या ठिकाणी सुद्धा वृक्षारोपणाचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम जिल्हा राष्ट्रवादी टीम या ठिकाणी केलेली आहे। त्याचाच उपक्रम म्हणून आज 1000 वृक्ष लागवड, एक वृक्ष जर वाचलं तर 1000 लोकांना जीवनदान मिळते या हेतूने आमचे मार्गदर्शक आदरणीय जिल्हा अध्यक्ष साहेब विश्वांबरजी पवार साहेब हा अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे आणि या माध्यमातून जे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांना तुम जिओ हजारो साल, 1000 के दिन है 50,000 अशा तऱ्हेने एक वृक्ष 1000 माणसाला तुमच्यामुळे एक जीवनदान देणार आहे अशा अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत। मी सुद्धा राष्ट्रवादी युवक भोकर तालुका अध्यक्ष म्हणून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम घडवून आणल्याबद्दल आमचे मार्गदर्शक विधानसभेचे भावी नेते, भोकर विधानसभेचे भावी नेते, भावी आमदार यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। नमस्कार, मी दिनेश मोदळकर, प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत।